हा मित्रांनो नमस्कार। आता ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे, कारण की आपला प्लॅटफॉर्म क्रॉसिंगसाठी आवश्यक असणारा दादरा जो की आता आपला फिट झालेला आहे आणि आपल्या दिग्रसमधील पहिलं ग्रामीण स्टेशन हर्सूल तिथलाही मित्रांनो हा दादरा आता फिट झालेला आहे। आणि आता या सगळ्या याच्यामध्ये आता कामाची जी लगबग आहे याच्यावरून आपल्या असं लक्षात येतं की आता दादरा फिटिंग झाल्यानंतर इथेच आपलं ट्रॅक लेअरिंगचं काम आता 1-2 दिवसातच सुरू होणार आहे, कारण त्या ठिकाणी सगळ्या मशिनरीज वगैरे ते आलेले आहेत। आणि आता आपल्या या साईडला पूर्ण रेल्वेचं मित्रांनो जे आहेत तर आपलं तिकीट घराचं काम ते आता पहिला स्लॅब त्या ठिकाणी आपल्याला कळलेला दिसतो। आणि ती काही दिवसातच आता मग ज्या आपल्याला महत्त्वाच्या बाबी होत्या तर त्या आपल्याला मित्रांनो पूर्ण होताना दिसत आहे। इकडून आपला हा प्लॅटफॉर्म क्रॉसिंग करण्यासाठी आणखीनही याच्यामधलं जे मटेरियल आहे मित्रांनो जिन्याचं या काम किंवा या दादऱ्याचं काम आता आपल्याला 70% पूर्ण झालेलं दिसतं। आणखीन याच्या जे आहेत तर त्या ठिकाणी आपण पाहतो की 4 लेयर आहेत, तिथून आता त्या पायऱ्या वगैरे बसतील आणि त्यासाठी जे लागणारं मटेरियल आहे तर आपल्याला या साईडला समोर ठेवलेलं दिसतं। तर ते आता फिटिंग करण्याचं काम आता येत्या काही दिवसातच पूर्ण होईल, 5-6 दिवस लागेल याला। आणि आता आपण पाहतो की जे मुख्यत्वाने याच्यासाठी लागणाऱ्या ज्या मशिनरीज होत्या त्या दिवशी आपण म्हणजे हर्सूलचं पाहिलं लाईव्ह काम दाखवलं, तर त्या मशिनरीच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचं असतं की हा आपला दादरा फिट करणे, कारण की तो हेवी वेटेड आहे। आणि हे जे मटेरियल आहे मित्रांनो ते म्हणजे आपलं 4-5 मटेरियल मिळून ते बनलेलं आहे, जेणेकरून त्याची लाईफ ही जास्त असेल। या आपल्या सगळ्या परिस्थितीमध्ये सध्या दिग्रसचं काम असं सुरू आहे आणि अनेक आपल्याला पुसदकरांच्या म्हणजे कमेंट येतात की पुसदचं काम कसं चालू आहे। पुसदलाही मित्रांनो काम सुरू आहे, परंतु आता दिग्रस आणि पुसद याच्यामधलं हे फेज आपल्याला 3 मधलं काम दिसतं। पहिला फेज हा आपला कळंबपर्यंत होता आणि दुसरा फेज कळंब ते यवतमाळ असेल आणि तिसरा फेज यवतमाळ ते दिग्रस। तर या फेजमध्ये मित्रांनो आता कामाची प्रगती आपल्याला अशी सुरू असलेली दिसते। येत्या काही दिवसातच 15-20 दिवसात आपण पुसदला येण्याचा प्रयत्न करूया आणि तिथलंही अपडेट मित्रांनो देण्याचा प्रयत्न आपला राहील। तर आजची ही आपली माहिती इथंच आपण थांबूया। पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओसह भेटूया, तोपर्यंत धन्यवाद। स्टेशनला आहे आणि आपल्या इथे आता आनंदाची बाब आहे की ही आपली गॅन्ट्री मशीन या ठिकाणी आलेली आहे, जे की या ठिकाणी आता आपल्या रेल्वेचे रूळ बसवण्यासाठी महत्त्वाची भूमिका हिची असते। याच्यावरती मित्रांनो 5-6 लेबर काम करतात आणि आता साईडला आपण बघू शकतो की ही मशीन यावरती फिट होते आणि मग इथे गिट्टी आतरल्या जाईल आणि गिट्टी आतरल्यानंतर आपण याचं आपला ब्रॉडगेजचं हे काम आहे। आणि आता मागील 1.5 महिन्यापासून पोहरादेवीला आपल्या वाईगवळला काम सुरू झालं आणि ते काम सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी आता 5 किलोमीटर ट्रॅक लेअरिंगचं काम सुरू पण झालेलं आहे। आणि आता मागे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या दिग्रसला आता यायला 1-1.5 महिना लागेल, तर आता इथं मित्रांनो आगमन या गॅन्ट्री मशीनचं आपल्या इथं झालेलं आहे। ही सगळे आपल्या दिग्रसकर, पुसदकर आणि संपूर्ण विदर्भ व मराठवाड्यातील बहुप्रतीक्षित आपली वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे याचं मित्रांनो आता ही एक चांगली आपली म्हणजे तर मित्रांनो नमस्कार। आता SMS कंपनीचं काम ज्या ठिकाणी समाप्त होत आहे आणि हे दिग्रसच्या स्टेशनवरून 2.5 किलोमीटर आपल्याला अंतरावर असलेलं दिसतं। आणि तिथून जे आहे तर आता पहिली टनल सेवानगरची जी 1400 मीटरची आहे ती आपली सुरू होत आहे। आणि आता इथून टनल असल्यामुळं आपण बघू शकतो की इथे उंचावर जे आहे तर इथे हा आपल्याला पहाड खोदलेला दिसतो आणि इथून जमीन लेवलच्या साधारणतः 10 ते 15 फूटपर्यंत इथून आपल्याला ही ट्रेन खालून जात असलेली दिसते। आणि आता समोरच इथून आपल्या मुख्य पहिल्या टनलचं काम साधारणतः 1-अर्धा किलोमीटर डिस्टन्सवरून मित्रांनो सुरू होत आहे। याचा चांगला आपला सिम्बॉल आहे। आणि आपण आता या साईडला कामाची जर लगबग बघितली तर माझ्या या साईडला तुम्ही बघू शकता की आता इलेक्ट्रिकचे पोल पण फिट झालेले आहेत आणि आता इथे ज्या ठिकाणी आपला कर्मचारी वर्ग राहणार आहे त्यांच्यासाठी फायनलाइज मित्रांनो काम आपल्याला त्या ठिकाणी सुरू असलेलं दिसतं। तर आता ही मशीन आलेली आहे आणि आता आपण इथे माझ्या मागेच म्हणजे 400 मीटर डिस्टन्सवरच मित्रांनो जो आपला प्लॅटफॉर्म क्रॉसिंगसाठी जो आवश्यक असतो तो दादरा त्या ठिकाणी तो पण फिट झालेला आहे। आणि आता आपण पण एक फिट करून टाका, चॅनलला फॉलो, लाईक, शेअर करून टाका, जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील। आता तिथलं पण डिटेल आता मित्रांनो व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल। या मित्रांनो आजची अपडेट। पुन्हा भेटूया लगेच, आपण तेथील जे काम आहे ते पण जाणून घेऊया। तोपर्यंत धन्यवाद।